नमस्कार. डिजिटल ॲग्रो अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. आपणा सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आत्ताच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो. ती म्हणजे राज्यातील पावसाची अपडेट. राज्यामध्ये जे आहे 13, 14, 15 आणि 16 जुलैला पावसाचा नेमका प्रभाव कशा प्रकारचा असणार आहे, नेमका कोणत्या भागामध्ये कशा प्रकारचा पाऊस असेल, कोणत्या भागामध्ये पाऊस हा खुललेला असणार आहे, कोणत्या भागामध्ये शेतकऱ्यांना कामं करण्यासाठी त्या ठिकाणी जे आहे पावसाची त्या ठिकाणी सक्रियता नसेल, तसेच सूर्यदर्शन त्या ठिकाणी असेल, याची संपूर्ण नमस्कार महाराष्ट्र. मी संकेत वानखडे आपणा सर्वांचे ITM युनिव्हर्सिटी ग्वालियरमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. ITM युनिव्हर्सिटी ग्वालियर एकमात्र अशी युनिव्हर्सिटी जिथं तुम्हाला जे आहेत सर्व ब्रांचेस या ठिकाणी भेटतील. त्यामधली एक महत्त्वपूर्ण ब्रांच म्हणजे ॲग्रिकल्चरमध्ये तुम्हाला विविध कोर्सेस या ठिकाणी अवेलेबल आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला भेटेल BSc ॲग्रिकल्चर, BSc हॉर्टिकल्चर, हे झाली UGचे कोर्सेस. त्याच्यानंतर PGचे कोर्सेससुद्धा अवेलेबल आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला भेटेल PGमध्ये MSc ॲग्रोनॉमी, त्याच्यानंतर MSc GPB जे की आहे जेनेटिक्स अँड प्लांट ब्रीडिंग. त्याच्यानंतर तुम्हाला भेटेल MSc इन हॉर्टिकल्चर जे की येतं व्हेजिटेबल सायन्समध्ये. ही ब्रांचसुद्धा अत्यंत चांगली या ठिकाणी आहे. आणि जर तुम्हाला बिझनेस करायचा असेल ॲग्रिकल्चर फील्डमध्ये तर ती सुद्धा ब्रांच आपल्याकडे आहे ना. कशाला तुम्ही टेन्शन घेताय. तर ती ब्रांच आहे आपली ABMची. ABM म्हणजेच की ॲग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंट. अतिशय चांगली ब्रांच, अतिशय उत्तम ब्रांच तुम्हाला या ठिकाणी ITM युनिव्हर्सिटी ग्वालियरमध्ये भेटेल. त्यामुळं आपली ॲडमिशन जी आहे तुम्ही आत्ताच कन्फर्म करा. कुठलाही लेट त्या ठिकाणी न करता आपलं रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी डन करा आणि ITM युनिव्हर्सिटीसोबत आपलं भविष्य त्या ठिकाणी घडवा. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना मी त्या ठिकाणी सांगेल की नक्कीच ITM युनिव्हर्सिटी तुमच्या भविष्याकरिता एक अतिशय उत्तम अशी संस्था आहे. त्यामुळे लवकरात लवकर ॲडमिशन तुमची कन्फर्म करा. 2025-26च्या ॲडमिशन त्या ठिकाणी ओपन आहेत. धन्यवाद. सविस्तर माहिती जी आहे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. त्याचबरोबर कोणत्या भागामध्ये मुसळधार पाऊस असणार आहे याची सुद्धा अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. हवामान अभ्यासक पंजाबराव डक त्यांनी त्यांचा नवीन हवामान अंदाज त्या ठिकाणी जाहीर केलेला आहे. आणि त्या नवीन हवामान अंदाज जाहीर करताना त्यांनी सांगितलेलं आहे की 16 तारखेपर्यंत 16 जुलैपर्यंत राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाची खूल असेल. मात्र ही पावसाची जी खूल आहे ती कुठल्या भागांमध्ये असणार आहे ही या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ. यामध्ये आपण जिल्हेवाईज त्यामध्ये एक एक भाग त्या ठिकाणी बघणार आहे की कोणत्या भागामध्ये नेमका प्रभाव कशा प्रकारचा असेल. तसेच हवामान खात्याचं अपडेट जी आलेली आहे ती सुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहे. ती सुद्धा अपडेट आपण या ठिकाणी जाणून घेणार आहे. तर वेळ वाया न घालवता आपण विषयाला सुरुवात करूया. त्या अगोदर जर तुम्ही चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलच्या जे अपडेट राहतील त्या तुम्हाला सर्वात आधी बघायला मिळतील. चला तर वेळ वाया न घालवता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया. तर राज्यामध्ये जे आहे 13, 14, 15 आणि 16 जुलैला अनेक भागांमध्ये हे वातावरण खुललेलं असणार आहे. पावसाचं जे वातावरण आहे ते खुललेलं असेल. ढगाळ वातावरण देखील सक्रिय नसेल. चांगल्या अशा प्रकारे त्या ठिकाणी सूर्यप्रकाश आपल्याला बघायला मिळणार आहे. तर आपण यामध्ये एकेका भागाचा जर विचार केला तर त्यामध्ये जो मराठवाड्याचा विशेष भाग येतो. आपण आधी मराठवाडा बघूया. मराठवाड्यामध्ये जो नांदेड जिल्हा, परभणी, हिंगोली, त्याच्यानंतर संभाजीनगर, लातूर जिल्हा, जालना हा जो भाग आहे या भागामध्ये या 4-5 दिवसांमध्ये पावसाची सक्रियता असेल, परंतु ही विखुरलेल्या स्वरूपात त्या ठिकाणी असणार आहे. म्हणजेच की काही ठिकाणी पाऊस बरसेल तर काही ठिकाणी बरसणार नाही. काही ठिकाणी उन्हाचा कडक प्रभाव त्या ठिकाणी असेल. दुसऱ्या दिवशी त्या भागात पाऊस बरसेल तर इकडच्या भागामध्ये जे आहे उन्हाचा प्रभाव त्या ठिकाणी असेल. म्हणजे अशा प्रकारचा विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस मराठवाड्यामध्ये जो आहे तो या 4-5 दिवसांमध्ये असणार आहे. म्हणजे शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कामं करण्यासुद्धा त्या ठिकाणी चान्स मिळेल, संधी मिळणार आहे. व कारण पावसाची सक्रियता काही भागांमध्ये नसेल देखील. त्यानंतर विदर्भाचा भाग विचार केला तर विदर्भामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर हा पूर्व विदर्भाचा भाग. पश्चिम विदर्भामध्ये अकोला, बुलढाणा, यवतमाळ, अमरावती, अचलपूर, जळगाव, जामोद, संग्रामपूर, सोनाळा, तेलारा, शेगाव, खामगाव, नांदुरा हा जो भाग येतो या भागामध्ये देखील पाऊस हा खुललेला असेल. उन्हाचा चांगला त्या ठिकाणी प्रभाव आपल्याला बघायला मिळेल. ही जी पावसाची खूल आहे ही 16-17 जुलैपर्यंत या विदर्भामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. यामध्ये देखील काही भागांमध्ये पावसाची सक्रियता ही राहील, पण ती विखुरलेल्या स्वरूपाची आणि पावसाचा जोर देखील जास्त नसेल. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना सुद्धा चांगली संधी आहे शेतीची कामे आटवून घेण्याची. तर हा पावसाचा जो प्रभाव आहे हा होता मराठवाड्यामधील. त्यानंतर मध्य महाराष्ट्र, त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे, नगरचा भाग,
मध्य महाराष्ट्रामध्ये सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पंढरपूर हा जो परिसर आहे परिसरांमध्ये पावसाची सक्रियता असेल, परंतु तशीच भाग बदलत पावसाची सक्रियता असणार आहे. पावसाचा मोठा जोर नसेल. अनेक भागांमध्ये सूर्यदर्शन देखील त्या ठिकाणी होईल, सूर्यप्रकाश देखील बघायला मिळेल. त्यानंतर जे आहे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सावंतवाडी, दापोली, रायगड हा जो परिसर आहे कोकणामध्ये मात्र पावसाची सक्रियता ही आपल्याला बघायला मिळणार आहे. अनेक भागांमध्ये पावसाची सक्रियता त्या ठिकाणी असेल. ढगाळ वातावरण त्या ठिकाणी सक्रिय राहील. कोकणामध्ये पावसाचा जोर थोडा जास्त प्रमाणात असेल. त्यानंतर मुंबई, ठाणे, पालघर परिसरामध्ये देखील पावसाची थोडी खूल असेल. काही भागांमध्ये ढगाळ वातावरण राहील तर काही भागांमध्ये मात्र स्वच्छ वातावरण बघायला मिळेल. नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर हा जो परिसर आहे उत्तर महाराष्ट्राचा, या भागामध्ये देखील पावसाची जी सक्रियता आहे ती जास्त प्रमाणात नसून 17 जुलैपर्यंत उन्हाचा प्रभाव अनेक भागांमध्ये बघायला मिळेल. तर काही भागांमध्ये जसे की त्र्यंबकेश्वर, डोंगराळ जो भाग आहे या भागामध्ये पाऊस देखील सक्रिय राहील. त्यानंतर जो पूर्वेकडील भाग आहे उत्तर महाराष्ट्राचा, त्याच्यामध्ये धुळे, नंदुरबार, जळगाव, खान्देश, भुसावळ या परिसरामध्ये पावसाची जी सक्रियता आहे ती या ठिकाणी नसणार आहे. 17 जुलैपर्यंत कुठल्याच प्रकारच्या पावसाची सक्रियता या भागामध्ये नसेल. वातावरण हे खुलं असेल. उन्हाचा प्रभाव त्या ठिकाणी असेल. अतिशय स्वच्छ असं वातावरण या ठिकाणी बघायला मिळेल. तर अशा प्रकारे जे आहे या ठिकाणी 13, 14, 15, 16 आणि 17 जुलैपर्यंतची ही आपण या ठिकाणी हवामानाची अपडेट या ठिकाणी बघितलेली आहे. शेतकऱ्यांना संधी आहे शेतीची कामे आटपून घेण्याची. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना आवाहन करेल की सर्व शेतकऱ्यांनी या 4-5 दिवसांमध्ये जी काही शेतीची कामे असतील, तुमची फवारणी असेल, डवरणी असेल शेतामध्ये, ती कामे तुम्ही या भागामध्ये या दिवसांमध्ये त्या ठिकाणी करून घेऊ शकता. तर हीच होती आपली आजची हवामानाची अपडेट. ही अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून असेच नवीन हवामानाबद्दलचे अपडेट तुम्हाला सर्वात बघायला मिळतील. चला आता आपण भेटूया पुढील भागात नवीन विषयासोबत, नवीन हवामानाच्या अपडेटसोबत. तोपर्यंत मी इथंच थांबतोय. धन्यवाद.